तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता केवळ अवघे काही तास उरलेले आहेत आणि कुणालाही बहुमत मिळालं नाही तर निकालानंतर 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यावर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीसमोर असेल. अशातच सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होण्याचा अंदाज आहे. काही एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार मविया आणि महायुतीत काटेकी टक्कर रंगणार असल्याचं चित्र आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी अपक्षांसह इतर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठी रुद्रच्या पोलनुसार महायुतीला 128 ते 142, मवियाला 125 ते 140, तर इतरांना 18 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर झी ICPLच्या सर्वेनुसार महायुतीला 129 ते 159, मवियाला 124 ते 154 आणि इतरांना 0 ते 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सत्तेत कोण बसणार याचं चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र अपक्ष किंवा लहान पक्षातील एखादा मुख्यमंत्रीही होऊ शकतो असा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलाय. तर मनसे किंग मेकर ठरणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तर एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही. अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल. कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू. आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा. आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ. लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील. लहान पक्षाचाच मुख्यमंत्री राहील. अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री. साधारण 48 तासांनी सांगतो तुम्हाला. मला तर एक वेगळा त्याच्यामध्ये शंका आहे की ठाकरे गटाने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संगनमत केलं होतं. काय त्यांचे व्यवहार झाले असतील तर मला माहीत नाही, पण दोघांनाही माहिती होतं की आपण चालत नाही आहोत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा तो डाव होता. म्हणजे ते सगळे पोलीस स्टेशनला जातील, मारामाऱ्या होतील असा एक डाव होता जो आम्ही त्यांचा सक्सेस होऊ दिला नाही. 5 संस्थांच्या एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज आहे. तर 2 संस्थांच्या एक्झिट पोलनं मवियाच्या बाजूनं कौल दिलाय. तसंच 2 संस्थांच्या पोलनुसार मविया महायुतीत घासून लढत रंगण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे अपक्षांसह लहान पक्षांना गळाला लावण्यासाठी मविया आणि महायुती कामाला लागल्याचं समजतंय. राज्यातल्या सामान्य जनतेशी जो संपर्क आहे, जे फीडबॅक येत आहेत, त्यातून स्पष्टपणे दिसतंय की महायुतीकडे लोकांचा कल आहे. आज जी राज्यात परिस्थिती आहे त्यात जर का अपक्षांची मदत घ्यायची वेळ आली तर निश्चितपणे अपक्षांची भूमिका जाणून घेऊन त्यांना आमची भूमिका पटवून त्यांना आमची भूमिका समजावून आम्ही निश्चितपणे अपक्षांचा पण समावेश झाला तर आनंदच वाटेल. हे सगळे पक्ष करतात, काय लपून नाही. आम्ही करतो, ते करतात. निवड येण्याची शक्यता जिथे जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात. आम्ही पण करतो. मविया असो वा महायुती, अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. याशिवाय राज ठाकरेंची मनसे, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र निवडणूक लढवली. तसंच बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली. त्यामुळे बंडखोरांसह इतर पक्षांना निकालानंतर भाव येण्याचा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीनं 200 जागा लढवल्या. परिवर्तन महाशक्तीने 155 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 125 जागा निवडलेल्या आहेत. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची संख्या तब्बल 2086 एवढी आहे. पक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही. आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न आहे. शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण आहेत, भानाचा ताबा कोणाकडे? शरद पवारांकडे. मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत, काही लोकांना तिकीटं देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्याबरोबर राहतील. आवश्यकता त्यांची भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ. एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा असेल. म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित यावेळेला घेतली जाईल. 1995च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास हा खरं तर बंडखोरी केलेल्या अपक्ष आमदारांनीच गाजवला होता.
याशिवाय वंचित, मनसे आणि परिवर्तन महाशक्तीमुळं यंदा बहुरंगी लढती झाल्या. त्यामुळे यंदा 1995च्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची शक्यता बोलून दाखवली जाते. परिणामी महायुती आणि मवियाच्या लढाईत अपक्षांसह इतर पक्ष किंगमेकर ठरणार का, हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.